आज जर बघितलं प्लॉट कुठेही तुमचा असा मर किंवा प्लॉट सुकलेला दिसत नाही किंवा पिवळा पडलेला दिसत नाही, म्हणजे डिफिशियन्सी कुठं जाणवत नाही. आज एवढा लोड आहे प्लॉटवर तुमच्या, बरोबर. सेटिंग आपली जास्त दाखवते. थंडीचा परिणाम होऊन सुद्धा चांगली सेटिंग झालेलं आहे आणि साईज पण चांगली भेटलेली आहे. म्हणजे सेटिंग तर आहे, सोबत साईज पण आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला मनासारखे मिळाले. फायदा म्हणजे ह्यांची ग्रीनरी वाढली प्लॉटची आणि म्हणजे अपटेक थोडासा जास्त झाला आणि एकदम प्लॉट जरा उचलल्यासारखा वाटायला लागला, म्हणजे ग्रोथ पकडली प्लॉट. बरोबर. कापून बघितलं, खाऊन बघितलं, चवीला एकदम गोड आहे, कलर पण चांगला आहे आणि एकदम असं क्रंची लागतं. मस्त. तुमच्या अनुभवातून किती टन माल जाऊ शकतो? 2.5 एकर मध्ये माझ्या अपेक्षेनुसार 70 ते 80 टन आपण यातनं 100% प्रोडक्शन घेऊ शकतो. म्हणजे एकरी 40 टन. एकरी 40 टन, बरोबर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या ना. माझं नाव प्रदीप अनंत मोरे, राहणार कोगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर आज आपण तुमच्या कलिंगडच्या प्लॉट मध्ये, बरोबर. आज आपण या क्षेत्रामध्ये, हे क्षेत्र जे बघतोय आपल्या पाठीमागे संपूर्ण, तर हा टोटल प्लॉट किती क्षेत्र आहे? हा टोटल 1.5 एकरचा एक प्लॉट आहे आणि 1 एकरचा, म्हणजे टोटल 2.5 एकर क्षेत्र आहे कलिंगडचं. आता ही जी लागवड आपण बघतोय ही कोणत्या महिन्यातली लागवड? ही डिसेंबर एंडिंगची लागवड आहे, 24 डिसेंबर. म्हणजे फुल थंडीमध्ये केली. व्हरायटी कोणती? विजय आउटडोर सीड्स. 2 ओळीतला आणि 2 रोपात 2 ओळीतलं अंतर 5 फूट आहे आणि 1.5 फुटावरती रोप लागण केलं. आम्हाला जो सुरुवातीला तुम्ही बेसल डोस केलाय, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या, कशा पद्धतीने केला होता? ह्याच्यासाठी मी एकरी 10 बॅग कृषीधनच्या, त्यानंतर ग्रीन भूमीच्या 4 बॅग आणि 2 बॅग एन बुस्टरच्या आणि 2 बॅग एनपीकेच्या, असा बेसल डोस वापरला, पहिला टाकला आणि हाच बेसल डोस परत 25 दिवसांनी रिपीट केला. म्हणजे महिन्यानी परत रिपीट केला तुम्ही, बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे हा जो 2 बेसल डोस झाले, तुम्ही आता बेसल डोस नंतर आपण जेव्हा लागवड केली आणि लागवडीनंतर ते आज तागायत आपण ड्रीप ऍप्लिकेशन देतोय, म्हणजे ड्रीपच्या द्वारे जे फर्टिगेशन देतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही ESBT बायो एनपीके प्रोडक्ट वापरतो. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही रासायनिकचा एक दाणाही वापर केलेला नाही. म्हणजे हा आपण म्हणू की 100% ESBTच्या ऑर्गॅनिक शेड्यूल नुसार हा केलेला प्लॉट आहे, बरोबर. आपल्या सर्व ग्रेड ह्या बायो एनपीकेच्या लिक्विड मधून गेलेल्या आहे. तर सुरुवातीपासून तर आजपर्यंत कोणत्या ग्रेड तुम्ही वापरले? याच्यासाठी मी 1261, परत 1919, 2424, म्हणजे आपलं जे शक्ती 19 आहे, बाहुबली 61 आहे आणि गोल 2424 आहे. हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला जेव्हा फुटवा पाहिजे, त्यानंतर सेटिंग हवी होती, त्या ह्या अवस्थेमध्ये तुम्ही वापरले. आज आपण साईज साठी प्रयत्न केलाय, गेली 2 ऍप्लिकेशन आपण साईज वर काम करतोय, बरोबर. तर साईज साठी कोणत्या ग्रेड? साईज साठी मी आपल्या 050 पण वापरले आणि 072 पण आता, म्हणजे सुपर सायझर 50 आणि डायमंड 72 हे त्यांचं नाव आहे, बरोबर. तर त्याच्या म्हणजे ऍप्लिकेशन नंतर तुम्हाला साईज मध्ये किती दिवसात ऍप्लिकेशन दिल्यानंतर बदल जाणवला? मला तसा 3 ते 4 दिवसातच फरक जाणवला त्याचा. आज जर बघितलं प्लॉट कुठेही तुमचा असा मर किंवा प्लॉट सुकलेला दिसत नाही किंवा पिवळा पडलेला दिसत नाही, म्हणजे डिफिशियन्सी कुठं जाणवत नाही. आज एवढा लोड आहे प्लॉटवर तुमच्या, बरोबर. तुमच्या अनुभवातून किती टन माल जाऊ शकतो? 2.5 एकर मध्ये माझ्या अपेक्षेनुसार 70 ते 80 टन आपण यातनं 100% प्रोडक्शन घेऊ शकतो. म्हणजे एकरी 40 टन. एकरी 40 टन, बरोबर. म्हणजे आपण ते 2.5 एकर आहे, आपण 2च एकर प्रॉपर धरूया, तर म्हणजे गुंठ्याला 1 टनचं टार्गेट, बरोबर. म्हणजे जवळजवळ 80 टन तुम्ही सांगितलं, बरोबर. आणि आज सर्वसाधारण रेट काय? आज 25 ते 30. तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये कलिंगड कुणी केलेलं आहे का तुमच्या सोबत लागवड? हो, केलेलं आहेत. काय केमिकल वरती केलेलं आहे आणि त्या प्लॉट मध्ये बऱ्यापैकी म्हणजे सेटिंग थोडस कमी आहे. सेटिंग आपली जास्त दाखवते. थंडीचा परिणाम होऊन सुद्धा चांगले सेटिंग झालेलं आहे आणि साईज पण चांगली भेटलेली आहे. म्हणजे सेटिंग तर आहे, सोबत साईज पण आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला मनासारखे मिळाले. त्यानंतर आता याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय असतो तुमच्याकडे? भुरी डावणी किंवा विल्टिंग.
म्हणजे मर रोग म्हणतो आपण त्याला, तर ते प्रमाण कसं वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये वेल्टिंग म्हणजे नाहीच आहे तसं बघायला गेलं तर, कुठं सापडलेलंच नाही वेल्टिंग. हम्म, हम्म. आणि म्हणजे किडीचा पण प्रादुर्भाव थोडासा कमीच आहे तसा त्या मानाने. बरोबर. फायदा म्हणजे ह्यांची ग्रीनरी वाढली प्लॉटची, आणि म्हणजे अपटेक थोडासा जास्त झाला, आणि एकदम प्लॉट जरा उचलल्यासारखा वाटायला लागला, म्हणजे ग्रोथ पकडली प्लॉट. बरोबर. किती आळवण्या घेतल्या तुम्ही मगाशी बोलले? हा थंडीमध्ये प्लॉट असल्यामुळे सुरुवातीचे 15-20 दिवस आम्ही पूर्ण प्लॉटचं पाणी बंदच केलं होतं. पूर्ण टोटली ड्रेंचिंग आपण हातपंपानेच केली. आजपर्यंत किती 6 आळवण्या सुरुवातीच्या हातपंपानेच केल्या, म्हणजे पाठीवरल्या पंपाने. बरोबर, म्हणजे 6 वेळेस आपण आळवणी केलेली आहे, बरोबर. हो. तर पूर्ण प्लॉट लोड दिसतोय. हो. बरोबर आहे. हो. काय तुम्हाला काय वाटतं तुमचा हा जो माल बघून, आणि आज तुम्ही जे 72 दिवसामध्ये जे प्रयत्न केले किंवा SBTच्या ज्या ट्रीटमेंट केल्या, म्हणजे फर्स्ट टाइमच करतोय मी. ह्या अगोदर कधी मला वेलवर्गीय पिकांचा म्हणजे तसा एक्सपिरियन्स नव्हता, म्हणजे इथून पाठीमागं केलेलाच नाही कधी? हे फर्स्ट टाइमच मी कलिंगडचा प्लॉट केलाय, आणि तो पण म्हणजे मला ऑर्गॅनिक वरतीच करायचा होता. कारण असं ऐकलं होतं की केमिकल वरती बरेच प्लॉट म्हणजे मागल्या वर्षी फेल गेलेले होते. त्यामुळे मी असा विचार केला होता की जे काय करायचं ते ऑर्गॅनिक वरतीच करायचं आहे. ऑर्गॅनिक वरती खरंच चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे. म्हणजे जे तुम्ही ऐकलं होतं की बाबा केमिकल चे प्लॉट फेल जातात पण ऑर्गॅनिक मध्ये येऊ शकतो प्लॉट, ते ह्या वर्षी पण सेम तोच अनुभव आला का? ह्या वर्षी मी तो सेम एक्सपिरियन्स घेतला. बऱ्याच म्हणजे ठिकाणी केमिकल वरती प्लॉट केलेले होते तुमच्या सोबतच्या लागवडी आहे. हो, ते पण आता बऱ्यापैकी फेल गेलेले आहेत. फळं वगैरे त्यांनी काढून टाकले, सेटिंग पण म्हणावं तसं भेटलेलं नाही. आणि एवढा प्रॉब्लेम असताना थंडीसारखा आणि ढगाळ वातावरण पण होतं बऱ्याच ठिकाणी, म्हणजे बरेच प्रॉब्लेम होते व्हायरसचे वगैरे, तर तसा व्हायरस पण कुठे प्लॉट मध्ये दिसलेला नाही अजूनपर्यंत पण. बरोबर. 50 टन ऍव्हरेज जर पकडलं, आणि आज सर्वसाधारण रेट काय आहे? 22 रुपये, 20 ते 22 रुपये रेंज आहे आता. 20 ते 22 रुपये. 20 रुपये. हा. आपण 20 धरूया समजा, बरोबर. तर मालाच्या प्रतिवारीनुसार बाजार कमी अधिक आहे, बरोबर. आपण मिनिमम बॉटम लेवल जरी धरली 20 रुपये, तर आज 5 दुने 10 लाख. 10 लाख रुपये तुमचा 2.5 एकर मध्ये. आणि किती दिवसात? आता 72 म्हणजे 75-80 दिवसात कापून बघितलं, खाऊन बघितलं, तर चवीला एकदम गोड आहे, कलर पण चांगला आहे, आणि एकदम असं क्रंची लागतं मस्त. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी मला मधमाशीसाठी काय एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत. कारण फ्लॉवर, आपलं जे फ्लॉवर बुस्टर आहे त्याच्या स्प्रे मध्ये एवढा म्हणजे चांगला स्मेल होता त्याचा की मधमाशा ऑटोमॅटिकली प्लॉट मध्ये. साईज कशी आहे? एक नंबर. वजन करा बरं किती भरते. 3.5 किलो, 300-400 14. दिसत नाही. काय सांगाल जे दरवर्षी आता कलिंगड पीक करताय किंवा रासायनिक वर असेल त्यांचे प्लॉट, आणि ते ह्या वर्षी दमलेले बा प्लॉट म्हणावं तसे जमले नाही किंवा ऍव्हरेज त्या पद्धतीत मिळालं नाही, आणि तुम्ही पहिल्यांदाच याच्यामध्ये पडले, आणि पहिलाच अनुभव आहे, पहिलंच पीक आहे तुमचं, आणि तुम्ही यशस्वी झाले, बरोबर. ते पण ऑर्गॅनिक मध्ये. तर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? नाही, ऑर्गॅनिक मध्ये लोक याला म्हणजे लोकांना पहिल्यांदा भीती वाटते की सक्सेसफुल होईल का नाही, पण मला पण तसं वाटत होतं. पण SBTच्या अंडर मी जे हा प्लॉट घेतला तर माझी खात्री पटली की ऑर्गॅनिक वरती 100% आपण प्लॉट करू शकतो. आणि कलिंगडच नाही, आपण बाकीचे पण म्हणजे आपला ऊस पीक असेल किंवा बाकीची सगळी पिकं आपण ऑर्गॅनिक वरती 100% करू शकतो. हा मला एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि मी माझे बाकीचे पण प्लॉट आता जे आहेत, ऊस असेल किंवा बाकीचे सगळे जे प्लॉट आहेत ते पण मी आता 100% ऑर्गॅनिक वरती करायचा आता मी विचार करतोय. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स मला आलेला आहे. मला जे सपोर्ट भेटला SBT कडून, म्हणजे चव्हाण सरांचा असेल किंवा विजय सरांचा असेल, तो म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे चांगला होता. कारण माझ्याकडून बऱ्याच साऱ्या चुका झाल्या होत्या प्लॉटमध्ये, पण प्रत्येक वेळी मी सरांना कॉल करेल, सर मला प्लॉटवरती व्हिजिट हवे, सर दुसऱ्या दिवशी प्लॉटमध्ये यायचे, मला सगळे जे काय असेल ते कीड असू दे वगैरे किंवा बाकीच्या काय फर्टिगेशनच्या प्रोसेस असू देत किंवा ग्रोथसाठी काय करावं लागते, ते मला वेळोवेळी चव्हाण सरांच्याकडनं किंवा विजय सरांच्याकडून वेळोवेळी मला एकदम चांगला सपोर्ट भेटला. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये एक सॅटिस्फॅक्शन वाटतं मनाला, म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट केल्यानंतर
म्हणजे ड्रीप ऍप्लिकेशन असू दे किंवा प्लॉटकडे बघितल्यानंतरच एक सॅटिस्फॅक्शन वाटतं, तसं केमिकलमध्ये वाटत नाही. सर तुमचा एक मोबाईल नंबर द्या, जेणेकरून नवीन जेव्हा लागवड करतील हे कलिंगडाचे जे शेतकऱ्यांना करायचे आणि त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्याशी ते बोलतील, तुमचं मार्गदर्शन घेतील आणि तुमचा काय अनुभव आला किंवा तुमच्या काय चुका झाल्या हो हो. तर या दोन्ही गोष्टी त्यांना तुम्ही आवर्जून सांगा. हो. तर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 74 48 00 52 48. आणि मोबाईल नंबर सांगा सर, एकदा तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव शिवाजी चव्हाण. कॉन्टॅक्ट नंबर 87 66 58 50 25. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगणं आहे की तुम्ही कोणतंही पीक घेत असताना शेतीमध्ये तर तुम्ही महत्वाचं म्हणजे शेती करत असताना तुम्ही जमिनीवर जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. सगळं महत्व जे आहे जवळजवळ 80 ते 90% तुम्ही जमिनीला महत्व द्या आणि उरलेले 10% महत्व जे आहे ते वातावरणाला द्या. पण रोग येऊच नाही त्याच्यासाठी आपण जर पोषणावर काम केलं तर तुमचा रोग येत नाही आणि रोग न आल्यामुळे तुमचा वरून औषधांचा खर्च तो वाचणार आहे. तर खूप छान माहिती दिली आणि या मुलाखतीमधून शेतकऱ्यांना म्हणजे ह्या मुलाखतीतून शेतकऱ्यांनी एवढंच घेऊ की आपल्याला शेती वाचवायची आहे आणि शेतीमध्ये प्रगती करायची आहे तर कुठंतरी अभ्यास करून कोणतीही टेक्नॉलॉजी वापरा. आम्ही म्हणत नाही का SBTच वापरा, पण तुम्ही अनुभव घ्या बरोबर आहे. आणि ज्याचा अनुभव आहे, ज्याचा सपोर्ट आहे 100% त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं पाहिजे. खूप छान माहिती दिली. शेतकरी मित्रांनो, अशा शेतकरी मित्रांचे अनुभव ऐकण्यासाठी आपला कंपनीचा सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी म्हणून YouTube चॅनल आहे. त्यानंतर इन्स्टावर पण आपला सॉइल बुस्टर नावाने ID आहे. तर तुम्ही त्याला भेट देऊन म्हणजे असंख्य पिकांमध्ये जे आपण जमिनीमध्ये जे पिकं घेतो, मग भाजीपालामध्ये असतील, फळ बागेमध्ये असेल, तर सर्व पिकांचे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण त्या चॅनलवर जसं आज सरांची यशोगाथा आपण घेतोय बरोबर, तर अशाच पद्धतीने आपण त्यांचा नाव, गाव, पत्त्यासह आणि मोबाईल नंबरसह या यशोगाथा आपण त्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहे. संबंधित पिकासंदर्भात माहिती हवी असेल तर त्या शेतकऱ्यांना कॉल करा, त्यांचा अनुभव विचारा, शक्य असेल जवळ असेल प्लॉट त्यांच्या प्लॉटला भेटी द्या बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यातून तुम्हाला जर पॉझिटिव्ह काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या जर घेता आल्या तर नक्कीच घ्या, त्यात तुमचा फायदा आहे बरोबर आहे की नाही. तर खूप छान माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.